नमस्कार. घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बीटमध्ये रवा टाकून अतिशय पौष्टिक आणि झटपट अशी होणारी रेसिपी बनवणार आहोत. यासाठी आपल्याला अजिबात कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही. चला तर मग ही पौष्टिक अशी रेसिपी काय आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. वेळ न घालवता आपण लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे आपल्याला एक बीट घ्यायचं आहे. आता हे बीट आपण अगोदर व्यवस्थित असं सोलून घेऊया, म्हणजेच याची साल आपण काढून घेऊया. सर्व बीट आपल्याला व्यवस्थित असा सोलून घ्यायचा आहे. जसे की तुम्हाला तर माहीतच आहे की बीट खाण्याचे खूप सारे फायदे आहेत. जसे की यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयर्न आहे, जे की रक्तवाढीसाठी मदत करतात. सोबतच बीटाचे सेवन केल्यामुळे आपली त्वचासुद्धा छान चमकदार अशी होते आणि शरीरातील थकवासुद्धा दूर होतो. पहा इथे आपण हे संपूर्ण बीट व्यवस्थित असं सोलून घेतलं. यानंतर बघा याचं टोक आहे ना, ते अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. संपूर्ण बीट व्यवस्थित सोलून झाला. आता आपल्याला याला किसणीने व्यवस्थित असं किसून घ्यायचं आहे. तुमच्याकडे अशी छोटी किसणी असेल तर त्याने किसून घ्या, किंवा नसेल तर मोठी किसणी वापरली ना तरीसुद्धा चालेल. सर्व बीट पहा आपल्याला अशा उभ्या आकारामध्ये व्यवस्थित पातळसर असं किसून घ्यायचं आहे. पहा छान असा इथे याचा किस तयार होतो आहे. आता सर्व बीट आपण व्यवस्थित असा संपूर्ण किसून घेऊयात. पहा इथे आपण पूर्ण बीट व्यवस्थित असा किसून घेतलेला आहे. याचा छान असा किस तयार झाला. आता एक मिक्सिंग बाउल घेऊयात. यामध्ये आपल्याला 1 वाटी रवा टाकायचा आहे आणि किसून घेतलेलं बीट आपल्याला यामध्ये घालायचं आहे. अतिशय पौष्टिक असा हा आजचा पदार्थ आहे. संपूर्ण बीट आपण रव्यामध्ये घातलं. आता यामध्ये आपल्याला 2 चमचे ताजे दही घालायचं आहे. दही घालूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. बीट रव्यामध्ये छान व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून झालं की आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला त्याच वाटीने मोजून 1 वाटी आपल्याला यामध्ये पाणी घालायचं. मिश्रण जास्त घट्ट नको किंवा जास्तही पातळ नको, मध्यम अशा स्वरूपाचं आपल्याला बनवायचं आहे. जसं जसं रवा भिजतो तसं यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं आपण याला मिक्स करून घेतलेलं आहे. पाहू शकता आपलं या स्वरूपाचं हे मिश्रण इथे तयार झालेलं आहे. मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही पहा. आणखी 1 चमचाभर आपण यामध्ये पाणी घालूयात, म्हणजे जेणेकरून छान हलकं फुलकं असं हे मिश्रण तयार होईल. पहा आपलं या स्वरूपाचं मिश्रण तयार झालं. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटांकरता याला साईडला ठेवून देऊयात, जेणेकरून यामधला रवा व्यवस्थित असा भिजेल. एक 10 मिनिटानंतर यावरचं झाकण काढलं आणि मिक्स करून पाहूया. पहा रवा अगदी परफेक्ट असा व्यवस्थित भिजलेला आहे. आता लगेच आपल्याला यामध्ये काही भाज्या घालायच्या आहेत. जसे की बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर घालायची. त्यानंतर घालायचं आहे 1 चमचा जिरे आणि चवीप्रमाणे मीठ आणि छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणखीन काही भाज्या ॲड करू शकता. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व एकजीव करून घेतलेलं आहे. आता सर्वात शेवटी ना आपल्याला यामध्ये चिमूटभर खाण्याचा सोडा घालायचा आहे. तुम्हाला जर सोडा नाही वापरायचा तर नाही वापरला तरीसुद्धा चालेल, ऑप्शनल आहे. मिक्स करून घेतलं. पहा छान हलकं फुलकं असं इथे आपलं हे मिश्रण तयार आहे. आता लगेचच गॅसवरती आपे पॅन ठेवायचा. पॅन व्यवस्थित असा गरम झाला की याच्या सर्व साच्यांमध्ये तेल टाकायचं आहे. इथे मी तेलाचा वापर करत आहे. हवं तर तुम्ही तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकता. सर्व साच्यांमध्ये तेल टाकलं. आता लगेचच आपण तयार केलेलं बीटचं मिश्रण आपल्याला या साच्यांमध्ये भरून घ्यायचं आहे. तर मिश्रण भरताना आपल्याला कडेने भरायला सुरुवात करायची आहे आणि सर्वात शेवटी मध्यभागी घालायचे, कारण मध्यभागी गॅसची हीट भरपूर असते ना, त्यामुळे मधले आप्पे पटकन भाजले जातात आणि करपतात कधीकधी. त्यामुळे सर्वात शेवटी आपल्याला मध्यभागी मिश्रण घालायचं आहे. संपूर्ण साच्यामध्ये आपण मिश्रण भरून घेऊया. तर इथे आपण पौष्टिक असे बीटचे आप्पे बनवत आहोत, जे की तुम्ही याआधी कधीच बनवले नसतील. एकदा जर बनवले ना तुम्ही मग आठवड्यातून 3 ते 4दा हे आप्पे जरूरच बनवून खाल. सोबतच हे आप्पे पौष्टिकसुद्धा आहेत. खूप सारे याचे आपल्या शरीरासाठी फायदे आहेत. त्यामुळे हे बीटचे आप्पे एकदा तरी नक्कीच बनवले पाहिजेत.
पोहा इथे आपण सर्व साच्यामध्ये हे मिश्रण भरून घेतलेलं आहे. आता गॅस मध्यम करायचा आणि यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटानंतर यावरचं झाकण काढूया. पोहा आपले छान असे टम असे फुगलेले आहेत. आता वरच्या बाजूने थोडंसं तेल टाकून घेऊया आणि आप्पे पलटे करून घेऊया. पहा, खालच्या बाजूने आप्पे अगदी मस्त असे भाजले गेलेले आहेत. आता आपण संपूर्ण आप्पे पलटवून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित असे भाजून घेऊया. पहा, आप्याला मस्त अशी जाळीसुद्धा पडलेली आहे. आप्पे आपल्याला अगदी मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचे, जेणेकरून आतमध्येपर्यंत व्यवस्थित शिजले जातात. यामधलं बीटसुद्धा छान असं शिजलं जातं. सर्व आप्पे आपण पलटवून घेऊया. पहा, आपल्याला मस्त अशी जाळी पडलेली आहे. यावरूनच समजते की आप्पे अगदी मऊ लुसलुशीत असे झालेले आहेत. तुम्ही हे आप्पे लहान मुलांना टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता. पहा मग लहान मुले किती आवडीने खातील. बऱ्याच वेळा लहान मुले आपण बीट सॅलडमध्ये दिलं ना तरीसुद्धा खात नाहीत. मग त्यांना असे पौष्टिक बीटचे आप्पे बनवून द्यायचे. पहा, लहान मुले नक्कीच हे आप्पे संपवतील. सर्व आप्पे आपण पलटवून घेतले आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत. पहा, दोन्ही बाजूने आपले आप्पे छान असे भाजले गेलेले आहेत. पहा, जितके हे आप्पे कलरफुल आणि सुंदर दिसतात ना, तितके चवीला सुद्धा अतिशय अप्रतिम लागतात. तुम्ही ही रेसिपी कधीच बनवली नसेल, मी सांगते म्हणून एकदा तरी ट्राय करून पहा. तुम्हाला नक्कीच ही रेसिपी खूप जास्त आवडेल. सर्व आप्पे आपण दोन्ही बाजूनी भाजून घेतलेले आहेत. आता याला लगेचच पॅनमधून काढून घेऊयात. पहा, मस्त पौष्टिक असे आपले बीटचे आप्पे तयार झालेले आहेत. आप्पे अगदी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असे झालेले आहेत. पहा, मस्त स्पॉन्ज असे गुबगुबीत आपले हे आप्पे झालेले आहेत. तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. पहा, आतमध्येपर्यंत व्यवस्थित असे शिजलेले आहेत, छान जाळीदार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि जाता जाता आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण इथेच तुम्हाला अशा भन्नाट आणि पौष्टिक रेसिपीज पाहायला मिळणार आहेत. हे आप्पे तुम्ही मस्त असे दहीसोबत सर्व करू शकता किंवा तुमच्या आवडीच्या इतर कोणत्याही चटणीसोबत सर्व करू शकता. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहिला आहे ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. म्हणजेच मला सुद्धा समजेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमच्याकडे बीटपासून कोणकोणते पदार्थ बनवले जातात ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चला मग आपण भेटूया अशाच पुढच्या एका नवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. जाता जाता आपल्या घरगुती भोजन अस्सल मराठमोळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. चला मग मंडळी, बाय बाय.